नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल जी प्रवीणमध्ये तुमचं स्वागत करतो. तुम्हाला माहीतच आहे, काल आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. श्रावण महिना चालू होता. सकाळी आम्ही 3:30ला पोचलोय. दर्शन वगैरे केलंय. त्याच्यानंतर आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालोय. रिटर्नच्या प्रवासामध्ये आम्ही पुणे नाशिक पुणे मार्गावर जो हायवे आहे त्या हायवेवर आलो होतो. शूट करायचा विचार नव्हता, कारण का रात्री फुल थकलो होतो. रात्रीची ड्रायव्हिंग होती, परत झोप पण नव्हती, कारण का आम्ही रूम वगैरे काय घेतला नव्हता, त्यामुळे आम्ही झोपलो नव्हतो. आम्हाला तसंच लगेच निघायचं होतं, कारण सेकंड डेला आराम पाहिजेच होता आम्हाला. आम्ही डायरेक्ट ऑफिसमधनं घरी गेलो होतो. घरातनं तसंच आम्ही जेवण वगैरे लगेच निघालो होतो. माझ्याबरोबर तुम्हाला माहीत होतं कुणाल आहे, मी आहे, त्याचबरोबर मयूर होता आणि अभिजित होता. कुणालची ॲक्टिव्ह होती. कुणालने एक मोठा जोकच केला होता. मी स्वतःच्या बायकोला सांगितलं होतं की मी गाडी डोंबिवलीपर्यंत घेऊन जाणार आहे, आणि गाडी तो घेऊन प्रॉपर नाशिकला आला होता. बघूया नंतर काय रिव्ह्यू भेटतं त्याला घरामधून. इनकेस त्याने जर कधी स्वतःच्या वाईफला दाखवला व्हिडिओ तर त्याला घरी पडणार आहे, एवढं नक्की आहे. ठीक आहे, समोर दिसते तर बघा किती फॉग आहे, म्हणजे धुकं आहे. शूट करण्याचं मुख्य कारण म्हणजे धुकंच होतं. कारण धुकं एवढं होतं तर राहवलंच नाही, कारण ह्या रूटला आम्ही सहसा फिरत नाही. आम्ही कोकण, मालवण वगैरे या साईडला भरपूर फिरतो, आणि या साईडला माझं फर्स्ट टाईमच होतं. ते पण या मित्रांच्या इच्छेमुळे हे भगवान शंकराचं दर्शनासाठी आलेलो मी. माझा एकट्याचा असा प्लॅन झालाच नसता. तुम्ही रस्त्यामध्ये बघता पूर्ण धुकं आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त हिरवळ अशी आहे. आम्ही अजून घाट उतरायला सुरुवात नाही केली, कारण घाट माथ्यावरच एवढं धुकं आहे. तर घाटामध्ये धुकं जर असेल तर काय आयडिया नाही. त्यासाठी आम्ही स्लो जातोय. तो धुकं फुल दिसतंय. ऑलमोस्ट आता घाट चालू होईल. माझ्या मते बघा घाट चालू झालेला आहे. दोन्ही साईडला उंच उंच असे डोंगर दिसायला लागले. त्याच्यातून मधून काढलेला हा रस्ता, पण हा वन वे आहे. जो नाशिककडे जाणारा रोड आहे तो दुसऱ्या साईडून आहे, आणि मुंबई साईडला येणारा रोड हा दुसऱ्या साईडून आहे. डोंगराच्या पलीकडे दुसरी लेन आहे, ही सिंगल लेन आहे. त्यामुळे काय एवढा ट्रॅफिकचा त्रास नाही आहे. फक्त तुम्हाला स्पीडवर कंट्रोल करायचं आहे आणि गाडी व्यवस्थित चालवायची. हे बघा रस्त्यामध्ये काही ठिकाणी तर धुकं फुल दिसतंय, काही ठिकाणी काहीच नाही. घाटातील थोडासा रस्ता शूट करण्यासाठी आम्ही थांबलो घाटाच्या मध्यभागी. तिथून असं मस्त सिनरी दिसेल. हे बघा माझ्या समोर दिसते ते मयूर आहे, अभिषेक आहे आणि कुणाल आहे. पहिला आहे तो कुणाल, मधील आहे तो मयूर, तिसरा आहे तो अभिषेक आहे. घाटातून मस्त सिनरी दिसत होती. आपल्याला हा उतरून पूर्ण खालच्या साईडला जायचं आहे. हळूहळू जाऊया आपण. त्याचबरोबर हे घाटातून येणाऱ्या गाड्या मस्त दिसत होत्या. वळणावळणाचा रस्ता, मस्त सिनरी. मुंबईच्या बाहेर आल्यासारखं काहीतरी समाधान वाटलं आणि फ्रेशनेस पण जाणवतोय. भले आम्ही रात्री एवढं थकलो असेल. थोडेसे फोटोशूट केल्यानंतर आम्ही निघायच्या बेतात होतो, पण तेवढ्यातच आमच्या सिस्टर कंपनीची गाडी आली. वहिनी, हे बघा तुम्हाला दाखवते तुम्हाला. वहिनी ती पहिले एकत्रच काम करायचो, आता त्या कंपनी वेगवेगळ्या झाल्या आहेत. वहिनी कंटेनर. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरमधून निघाल्यापासून आता आम्ही थांबलोय इथे कसारा घाटामध्ये. मस्त असं सिनरी दिसते माझ्या पाठी, आणि घाटाचं एकदम मस्त लुक दिसतोय बघा. एक नंबर वाटतोय घाट. मी तर फर्स्ट टाइम आलो या घाटामध्ये.
समोरून येणाऱ्या गाड्या, येणाऱ्या पाठीकडे शूट करणार नव्हतो, तरी पण घाट एवढा सुंदर दिसतोय, मन काय राहवलं नाही. ठीक आहे, फायनली घाटातील शूट करून झाल्यानंतर आम्ही निघालोय. आपल्याला पूर्ण घाट उतरून जायचं आहे. घाट संपल्यानंतर आम्ही दोन वेगवेगळे होणार आहेत, कारण का अभि आणि मी जाणार आहोत कुर्ल्याला, कुणाल जाणार आहे पनवेल आणि मयूर जाणार डोंबिवली. त्याचबरोबर दिसावं म्हणून साईडचं शूट करत होतो. छोटासा एक वॉटरफॉल दिसला म्हणून असं शूट करावंसं वाटलं. याच्या पुढचं काही मला शूट करता येणार नाही, कारण पाऊस पण चालू झाला आहे. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.